नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या ठाण्यातील सीपी कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि आपण पाहतो की TWJ यांचे या कंपनीचे इन्व्हेस्टर आहेत या ठिकाणी जमलेले आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इन्व्हेस्टर आहे, त्यांचे 1200 कोटींचा या ठिकाणी फ्रॉड जो आहे, नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। आपल्यासोबत काही इन्व्हेस्टर्स आहेत। साहेब, नक्की काय झालं या कंपनीमध्ये? जे मेन आहेत समीर नार्वेकर यांना अटक झाली असं म्हणण्यात आलं। किती कोटींचं या ठिकाणी नुकसान झालं आणि काय नेमकं प्रकरण आहे? सर, आम्ही इन्व्हेस्टर 10,000च्या वर आहेत सर, आणि जवळजवळ 1200 कोटीच्या वर याच्यात आमचे पैसे गुंतलेले आहेत। आणि काही इन्व्हेस्टर असे सर की त्यांनी लोन घेतलेलं आहे, काही इन्व्हेस्टर असे आहेत की त्यांनी त्यांची प्रॉपर्टी विकलेली आहे, तिथे टाकलेले आहेत, अमिष पडलेले आहेत, म्हणजे लालच त्यांनी दाखवलेली आहे समीर नार्वेकर, नेहा नार्वेकरने। आणि आम्हाला सांगण्यात आलेलं आहे वारंवार की आम्ही गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट घेत आहोत, 10 कंपन्यांमध्ये आमचं कंपनी काम करते, तिथून आम्हाला परतावा येतो, त्या परताव्यामधून आम्ही तुम्हाला तिथून जो आम्हाला प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटमधून आम्ही तुम्हाला काही 3% देऊ, 4% देऊ, 25 लाखच्या वरी गुंतवणूक केली तर 5% देऊ, बिझनेस पार्टनर म्हणून तुम्हाला ऍड करू, अशी आम्हाला त्याने लालूच दाखवून आमच्याकडनं बरेचसे म्हणजे 10,000 प्लस इन्व्हेस्टर जमलेले आहेत। आम्ही त्यांच्याकडनं पूर्ण पैसा तो घेऊन सण आता आम्हाला गंडा घातलेला आहे 1200 कोटी रुपयाचा। काय तुमची आता मागणी? म्हणजे आता तुम्ही सीपी ऑफिसच्या बाहेर जमलाय, काय एकंदरीत तुमची मागणी? आमची मागणी एकच आहे सर, नार्वेकरला अटक व्हावी, समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर या दोघांनी अटक व्हावी आणि जे काही त्यांनी घोटाळा केलेला आहे ते सगळं त्यांनी सील करावं आणि आमचे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांचे आमचे पैसे सगळ्यांनी परत करावे। आता तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलला, त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं संपूर्ण? ते म्हणतात की आमचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, त्यांची तपासणी चालू आहे, काही गोष्टी त्यांनी सील केलेल्या आहेत एवढंच माहिती, पण आम्हाला पैसे कधी परत मिळणार हे आम्हाला कोणीच सांगत नाहीये। किती रक्कम होती जी आपण या ठिकाणी इन्व्हेस्ट केली? माझी स्वतःची 1200 टोटल 1200 कोटी आहेत, टोटल 1200 कोटी सगळ्या जिल्ह्यांमधले, यवतमाळ, पुणे, रत्नागिरी, जळगाव, 17 जिल्हे आहेत। फक्त पुण्यामध्ये 80च्या वर कंप्लेंट झालेल्या आहेत, तर त्यासाठी आम्हाला आमचा न्याय हवाय प्रत्येकाला। काय सांगाल मॅडम, काय एकंदरीत हे प्रकरण आहे? आपण देखील इन्व्हेस्ट केलं होतं काही कंपनीमध्ये? हो, मी पण इन्व्हेस्ट केलं होतं कंपनीमध्ये। तर यांनी 1200 कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे आणि ह्याचं पोलीस आपल्याला काहीच प्रूफ देत नाही, काही स्टेटमेंट देत नाहीये आणि फक्त बोलतात की आम्ही हे केले, आम्ही ते केले, काहीच केलं नाहीये। त्यांनी जर सप्टेंबरला जर समीर नार्वेकरला पकडलं होतं तर तो गुजरातला गेलाच कसं काय? जर पकडलं होतं, इथं माहिती त्यांचा घोटाळा एवढा मोठा झालेला आहे 2025 मध्ये, माहिती सप्टेंबरमध्ये एवढा घोटाळा केलेला आहे, सगळे लोक चाललेत ब्रांचला, मग हे गुजरातला गेलाच कसं काय? बाय रोड गेला, टोलवाल्यांनी पकडलं नाही, तिथं पोलीस काय करत होती? झोपली होती का पोलीस? आणि बाय जर फ्लाईटने गेले तर कस्टडी काय करत होती? काय मागणी आपल्या आता एकंदरीत? तर आमचं एवढंच आहे, जे इन्व्हेस्टर आहे, जे प्रॉपर जे इन्व्हेस्ट केलेत लोकांनी, त्यांचे फक्त पैसे रिटर्न यावे, त्यांनी आता प्रॉपर्टी जे आहे ते सील करावी, जे काही त्यांनी त्यांचे घेतलेत किंवा रिलेटिव्हच्या नावाने प्रॉपर्टीज घेतलेत, लँड घेतलेत किंवा मनी ट्रान्सफर केलेत, जे सगळं आहे ते सील करून लोकांचे पैसे लोकांना देऊ दे, एवढंच माझं म्हणणं आहे। कारण का लोकांचे पैसे खूप कष्टाचे पैसे आहेत, फुकटचे पैसे कोणी खाल्लेले नाहीयेत, तर लोकांचे पैसे लोकांना भेटू दे, एवढंच मागणी आहे। मी तर पुण्यावरनं आज 5:30 वाजता निघली आहे, आता आम्ही पोहोचलोय आणि इथं आलो। लोक कोल्हापूरवरनं आलेत आणि जळगाववरनं आलेत, त्या लोकांचं काय? मी आज सुट्टी टाकून आली आहे इथे, पुण्यावरनं 5:30 वाजता निघली आहे, ह्या लोकांचं काय आता? अजून काही इन्वेस्टर आहेत क्या कुछ बताएंगे? कितना पैसा आपने इन्वेस्ट किया था इस कंपनी में? क्या? मैं मार्च में पैसा निकालने लिए गया था, तो उन्होंने सब डिटेल मुझे दिया था, मैं फोटो खींच करके लिया था। अभी ये मेरे नाम से ही 37,63,165 है, और मेरे मिसेज के नाम से 38,99,000 है, और मेरे एक दोस्त थे, मैं उनके नाम पे किया था
क्या मांगे आपकी, क्या मांगे? राम मंदिर अभी हमारे प्रिंसिपल अमाउंट परत मिलने होना। हाँ, ये पैसे देने के लिए 5 जून 2025 को ही बोले थे। इन 5 जून के बाद 5 जुलाई बोले, 5 जुलाई के बाद फिर ऐसे हर महीना बाई महीना वो 5 तारीख देते गए। अभी तक कुछ भी हुआ नहीं और मेरा बॉन्ड वगैरह सब उन्होंने ले लिया। क्या बताएंगे मॅडम, क्या मांगे आपकी अभी? सर, या कंपनीने आमची निव्वळ फसवणूक केली. 10 लॉजिस्टिक कंपन्या बिझनेस कंपन्या म्हणून दाखवल्या आणि सिंगापूरचा फंड पण येईल असं पण दाखवलं. आणि जेव्हा शेवटी म्हणाले की म्हणजे आमचा परतावा द्यायला जेव्हा विलंब होत होता तेव्हा ते म्हणाले की सिंगापूरचा फंड येणार आहे आणि त्या फंडातून तुमचा परतावा आम्ही देऊ. पण अद्याप 1 वर्ष होऊन गेलं, अद्याप कुठल्याही इन्व्हेस्टरचे पैसे भेटलेले नाहीत अजून. आणि आम्हाला आमचे त्याचे पैसे आणि शासनाने विनंती आहे की आम्हाला आमचे पैसे पाहिजेत. आम्ही आज घराचे बेघर होऊन झालो. सर, काय सांगाल, संपूर्ण महाराष्ट्रभरातून आज इन्व्हेस्टर्स आलेले आहेत. काय वाटतं एकंदरीत मागणी सीपी ऑफिसच्या बाहेर सगळे जमले, काय वाटतं मागणी पूर्ण? नाही, आता ज्या अर्थी हे लोक सांगतायत की आता आमची कारवाई चालू आहे, आम्ही तपास करतो, आम्ही पकडले गेले, पण त्या हिशोबाने यांची काही अजून तेवढी प्रोग्रेस काही दिसत नाहीये. हे लॅपटॉप वगैरे ठीक आहे, ते ऑफिसमधनं जमा केले, 12-13 लाख रुपये आतापर्यंत जमा केले. 1200 कोटीच्या घोटाळ्यामध्ये 12 लाख जमा केले म्हणजे काय, ते जोक केल्यासारखं झालेलं आहे ते. त्यांचे आज फर्निचर कोटी रुपयाचे त्यांनी बनवले, कोटी रुपयाचे पेआउट वाटले, कोटी रुपये दाबले. लास्टच्या 6 महिन्यामध्ये जे पैसा जमा झाला होता 375 कोटी, तो समीरनी चिपळूणमध्ये जेव्हा मीटिंग लावली होती तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचा पैसा सेफ साईड आहे आणि तो पैसा व्यवस्थित ठेवलेला आहे. ज्याला कोणाला बिझनेस सुचवायचा त्याने आम्हाला बिझनेस सुचवा, आम्ही पैसे खर्च करू. हा विषय चिपळूणात झालेला आहे आणि ते स्वतः मालक बनून आणि त्यांनी ते पैसे 3 महिन्यामध्ये सगळे 375 कोटी पार्क केले. त्याचा काही हिशोब दाखवलेला नाही आणि तो पैसा आतापर्यंत कुठे टाकलेला आहे ते तपासात येत नाही. तो पैसा पूर्ण गेलेला आहे. त्याच्यानंतर ठाणा ईओडब्ल्यूचे म्हणते की आतापर्यंत वसुली 12 लाखाचे झाले, पण आमच्याकडे काही एव्हिडन्स आहेत. यतीन जाधव अशी एक व्यक्ती आहे, त्यांनी 1,60,00,000 रुपये ठाणा ईओडब्ल्यू मध्ये कॅशमध्ये दिले आहेत. त्याच्या योग्य वेळ आली की आम्ही ते पुरावे सादर करू, कोर्टात पण करू, पेपरला पण देऊ आणि आमच्याकडे त्याचे ठोस एव्हिडन्स आहे. आणि ठाणा ईओडब्ल्यू जे काही लोकांकडे, काही इन्व्हेस्टरकडे जे कॅश पैसे मागतात त्याचे पण आमच्याकडे काही रेकॉर्डिंग आहेत. ते रेकॉर्डिंग आम्ही कोर्टात हजर करू टाइम पडल्यावर. त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणू नये की फक्त 12 लाखाचाच हे झालंय. काही पैसे जे घेतलेले आहेत, लिगल घेतलेत, अनलिगल घेतलेत, ते त्यांनी हिशोब दिला पाहिजे. त्याचा 1,60,00,000 रुपये यतीन जाधवनी दिलेले आहेत, त्याचा पुरावा आहे आमच्याकडे, तो आम्ही पुरावा देणार. शासनाला विनंती आहे की याच्या पुढे जी कारवाई स्लो चाललेली आहे ती फास्ट चालावी, कारण का हे एकदम रेंगाळत काम चाललेलं आहे. याच्यामध्ये अर्धे इन्व्हेस्टर काही जण मेलेले पण आहेत, काही जणांची परिस्थिती अशी आहे की त्यांना सुसाईड गेलेले आहेत, काही जणांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्याकडे रेशन नाही, त्यांच्या मुलांचे शाळेचे पैसे नाहीत, फीचे पैसे नाहीत, रेशनचे पैसे नाहीत, आई वडिलांच्या ऑपरेशनचे पैसे नाहीत. का हे सगळ्या बेकार परिस्थितीने हे इन्व्हेस्टर आज जगतायत. आणि कर्ज काढून काही लोकांनी 90% लोकांनी कर्ज काढून पैसे दिलेत. मी स्वतः 90 लाख रुपये कर्ज काढून दिलेले आहेत आणि यांना काही परवा. जी कारवाई चालू आहे ती एकदम स्लो पद्धतीत चालू आहे, ती एकदम जोरात चालली पाहिजे. आणि पूर्ण जिल्ह्यातनं जे यांनी गुंतवणूक केलेत आणि एक अकाउंटमधनं 15 अकाउंटमधनं जे पैसे काढून ट्रान्सफर केलेत हवाला मार्फत, आणि काही हवाला त्यांचा गोव्यामधनं झालेला आहे, त्याचे पण आमच्याकडे एव्हिडन्स आहेत, ते पण आम्ही कोर्टात प्रूफ करू. यांच्याकडनं नाही झाले तर आम्ही प्रूफ करू. ते मागणी हेच आहे की हे प्रकरण जे स्लो चालू आहे याला कुठेतरी फास्ट गती आली पाहिजे. लोकांचे पैसे लवकरात लवकर मिळले पाहिजेत. लोक फार अपेक्षित आहेत आणि महाराष्ट्र पोलीस ही देशात प्रसिद्ध आहे, पण या प्रकारे 1 वर्ष, या प्रकारात 1 वर्ष आज तो फरार, इकडे तिकडे सगळे 1 वर्ष गेला लोकांचा. 1 वर्षामध्ये लोक कर्जबाजारी झाले. आज त्यांच्याकडे EMI भरायला पैसे नाहीत, फ्लॅटचे हप्ते भरायला पैसे नाहीत, गाडीचे EMI भरायला पैसे नाहीत. सगळ्या गोष्टीतनं अडचणी वाढत चाललेल्या आहेत आणि हे लवकरात लवकर यांचा तपास होऊन सगळ्यांचे पैसे टाइमात भेटू, हीच आमची अपेक्षा आहे सरकारकडनं. आणि ह्याच्यावर खास लक्ष सरकारने टाकावं. काय मागणी आपल्या? मी चिपळूणवरून आलेले आहे आणि माझा मुलगा दुबईमध्ये असतो आणि वयाच्या 24व्या वर्षामध्ये किंवा 25व्या वर्षामध्ये माझा मुलगा दुबईला गेलेला आहे आणि तो काही परिस्थितीमध्ये तो गेला होता की आम्हाला अक्षरशः खायला अन्न नव्हतं. आम्हाला कोण देत होतं, घेत होतं, त्याच्यावर आम्ही जगत होतो. वयाच्या लहान वयामध्ये माझी मुलं, हा मुलगा एक माझा आहे, लहान वयामध्ये माझी मुलांना बाहेर काढून माझ्या मुलांना व्यवस्थित त्यांना हे करून मी माझा स्वतःचा मंगळसूत्र तोडला, असं घेतलं बँकेमध्ये आणि माझ्या दुबईला मुलगाला पाठवलं.
पण या परिस्थितीमध्ये पाठवून सुद्धा माझ्या मुलाने पैसे आज जे कमवले ते पैसे आज किती 25 लाख रुपये त्यांनी गुंतवले होते. हा, काय मागणी आहे तुमची एक आता? मिनिट. आम्हाला आमचे पैसे मिळावे. अगदी सगळ्यांची तळतळीची विनंती आहे, सगळ्यांच्या पैसे सगळ्यांचे मिळावे. आम्ही चिपळूणमध्ये सुद्धा माझा नवरा अपंग आहे, माझा बायपासचं ऑपरेशन व्हायचं आहे आणि ह्या गोष्टीसाठी आम्हाला सगळ्यांचे पैसे द्यायला पाहिजे. पेट्रोल सगळं आम्ही चिपळूणला ओतलेलं होतं, सगळं आणलेलं होतं सुद्धा. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा एवढी मोठी गुंतवणूक झाली होती आमची. आणि अक्षरशः आम्ही रडत होतो, रात्रभर तिथं होतो आम्ही नवरा बायको रात्रभर. एक वडापावचं पण आम्हाला त्यांनी विचारले नाही. हा, आणि एवढंच विनंती आहे की सगळ्यांचे पैसे मिळावं, हेच विनंती आहे. आमचं ऑपरेशन आहे, माझा मुलगा आजारी तिथं पडलेला आहे आणि दुबईवरून कागदपत्र सगळे त्याचे हे झालेले आहेत. हा, नक्कीच हे इन्व्हेस्टर होते TWG कंपनीचे. त्यांचा अनेक कोटींचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि आताच ते कमिशनर ऑफिसच्या या ठिकाणी बाहेर जो आहे तो ठिय्या मांडलेला आहे. पोलीस अधिकाऱ्यांशी देखील त्यांची चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते. यांचे पैसे परत मिळणार का नाही हे देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.